जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, स्वतंत्र भारतात लोकसभा अध्यक्ष या पदासाठी 2024 पूर्वी किती वेळा मतदान झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे स्वतंत्र भारतात लोकसभा अध्यक्ष या पदासाठी 2024 पूर्वी 3 वेळा मतदान झालेलं आहे. ते कधी कधी तर 1952, 1967 व 1976 मध्ये असं मतदान झालेलं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस मतदान झालं होतं त्यावेळेस जी.व्ही. मावळणकर यांनी शांताराम मोरे यांना हरून ही निवडणूक जिंकली होती. दुसऱ्यांदा 1967 मध्ये नीलम संजीव रेड्डी यांनी विश्वनाथ यांना हरवलं होतं. तर 1976 मध्ये बळीराम भगत यांनी जगन्नाथराव जोशी यांना हरून ही निवडणूक जिंकलेली आहे. बरं, आपल्याला असं विचारलं असतं की स्वतंत्र भारतात आतापर्यंत लोकसभा अध्यक्ष या पदासाठी किती वेळा निवडणूक झाली, तर आपण यात 4 वेळा उत्तर दिलं असतं. पण इथं काय म्हटलं आहे 2024 पूर्वी, यासाठी 2024 पूर्वी 3 वेळेस आणि आता 2024 मध्ये 1 वेळेस, अशा प्रकारे लोकसभा या अध्यक्षपदासाठी 4 वेळा निवडणुका पार पडलेल्या आहेत. ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता नुकताच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. तर आता या अहवालानुसार 2022-23 या वित्त वर्षात महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई राज्य उत्पन्न किती आहे? तर या अहवालातील माहितीनुसार 2022-23 या वित्त वर्षात महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई उत्पन्न हे 2,52,389 इतकं आहे. किती आहे? 2,52,389 इतकं महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आहे. व दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर आहे. याआधी 21-22 मध्ये महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 2,19,573 रुपये इतकं होतं. पण महाराष्ट्र त्यावेळेस 5व्या क्रमांकावर होता. यावेळेस महाराष्ट्राचं उत्पन्न वाढलेलं आहे, पण गुजरात राज्याने महाराष्ट्राला मागे टाकल्यामुळे महाराष्ट्र आता दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात 6व्या क्रमांकावर आहे. बरं, पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर 3,11,449 रुपयासह तेलंगणा यात प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, तिसऱ्यावर हरियाणा, चौथ्यावर तामिळनाडू, 5व्यावर गुजरात व आपल्या महाराष्ट्रानंतर 7व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्य आहे. बरं, भारताचं सध्या दरडोई उत्पन्न किती आहे? तर 1,69,496 रुपये इतकं भारताचं दरडोई उत्पन्न आहे. आता हा चार्ट पहा. हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या दरडोई उत्पन्नासंबंधित आहे आणि आपल्याला यात असे विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे 4 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे? तर महाराष्ट्रामधील एकाच जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. व तो जिल्हा कोणता? तर मुंबई या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. मुंबईचं दरडोई उत्पन्न 4,12,990 इतकं आहे. आता यावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे? तर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांचे उत्पन्न, ज्यात मुंबई, ठाणे, पुणे यांचा समावेश आहे, हे 3 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. इथं ठाण्यामध्ये पालघर सुद्धा समाविष्ट आहे आणि ठाण्याचं दरडोई उत्पन्न हे 3,53,299, तर पुण्याचं उत्पन्न हे 3,36,503 रुपये इतकं आहे. आर्थिक अहवालावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू सेवा करानंतर सर्वाधिक हिस्सा कोणत्या कराचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू सेवा करानंतर सर्वाधिक हिस्सा हा विक्री, व्यापार इत्यादीवरील कराचा आहे. हा चार्ट पहा. राज्य वस्तू सेवा कराचा कर महसुलातील हिस्सा हा 43.8% सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विक्री, व्यापार इत्यादीवरील कर हा 19.8% आहे. तिसऱ्यावर मुद्रांक व नोंदणी फी 15.8%, तर चौथ्या क्रमांकावर 8.3% राज्य उत्पादन शुल्क आहे. मित्रांनो, अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, नोट करून घ्या. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा राज्याच्या कर महसुलातील हिस्स्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता हा तक्ता सुद्धा पहा. 2023-24 मध्ये राज्य वस्तू सेवा कर म्हणून 1,44,791 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. विक्री, व्यापार इत्यादीवरील कर म्हणून 62,050 कोटी रुपये, मुद्रांक नोंदणी फी स्वरूपात 51,500 कोटी रुपये, राज्य उत्पादन शुल्क स्वरूपात 29,000 कोटी, विजेवरील कर व शुल्क स्वरूपात 14,000 कोटी आणि वाहनावरील कर स्वरूप म्हणून 15,000 कोटी प्राप्त झालेले आहेत. इथे बाजूलाच तुम्हाला निवडक राज्यांचा संकलित राज्य वस्तू सेवा कर सुद्धा दिसत आहे.
व यात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्याचा संकलित राज्य वस्तू व सेवा करातील हिस्सा हा 1,00,000 कोटीपेक्षा अधिक आहे. आता या आर्थिक पाहणी अहवालावरील शेवटचा प्रश्न पहा. 2022-23 या वित्त वर्षात देशातून झालेल्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा किती टक्के आहे? तर 2022-23 या वित्त वर्षात देशातून झालेल्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा हा 16% इतका आहे व एकूण निर्यातीतील 16% हिस्स्यासह महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक निर्यात करणारं राज्य आहे. बरं, भारतातील पहिल्या क्रमांकाचं निर्यात करणारं राज्य कोणतं आहे? तर गुजरात हे भारतातील पहिल्या क्रमांकाचं निर्यात करणारं राज्य आहे. आर्थिक पाहणी अहवालातील इतर काही पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. मार्च 2024 पर्यंत केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा हा सर्वाधिक 19% इतका आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये सुद्धा आपलं राज्य अव्वल आहे. तसेच सन 2023-24 करिता गुजरात नंतर देशातील विजेच्या स्थापित क्षमतेमध्ये महाराष्ट्र 10.4% दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2023-24 मध्ये राज्यातील विजेचा दरडोई अंतिम वापर हा 1,197 युनिट इतका होता, तर अखिल भारतासाठी हा वापर 916 युनिट इतका आहे. यासच या अहवालातील माहितीनुसार 2020 मध्ये आर्भक मृत्यूदर 16 होता, नवजात शिशु मृत्यूदर 11 व 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 18 आणि एकूण जननदर हा 1.5 होता. तसेच सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यू प्रमाण हे 33 इतके होते. आता प्रश्न क्रमांक 14 पहा. भारत पर्यटन सांख्यिकी 2023 या अहवालानुसार 2022 मध्ये परदेशी पर्यटक भेटीमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे? तर नुकताच आता भारत पर्यटन सांख्यिकी 2023 हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे व या अहवालानुसार 2022 मध्ये परदेशी पर्यटकाच्या भेटीच्या बाबतीत महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. महाराष्ट्राच्या आधी पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, त्यानंतर आपलं महाराष्ट्र हे परदेशी पर्यटकांच्या भेटीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बरं, देशांतर्गत पर्यटनामध्ये आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये आपला महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे. यात पहिलं स्थान कोणी पटकावलं? तर आंध्र प्रदेश या राज्याने यात पहिलं स्थान पटकावलेलं आहे. मित्रांनो, आता इथे आपण महाराष्ट्राचा इतका उल्लेख केला आहे, तर महाराष्ट्राशी संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा आपण पाहून घेऊया. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली होती व स्थापनेनुसार महाराष्ट्र हे 14वं राज्य आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती? तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ असून 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. बरं, राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. बरं, आपल्या महाराष्ट्रात एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 नॅशनल पार्क आहेत व ते कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर लक्षात ठेवा, चांदोली नॅशनल पार्क सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष हे कपिल देव बनलेले आहेत. कपिल देव हे 2021 पासून या PGTIचे सदस्य म्हणून कार्यरत होते व तसेच त्यांनी PGTIचे उपाध्यक्ष म्हणून देखील कार्य केलं होतं व आता त्यांना या PGTIचं अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे. बरं, त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत आहेत? तर HR श्रीनिवासन हे या पदावर कार्यरत आहेत व आता यांची जागा कपिल देव घेणार आहेत. बरं, ही जी PGTI आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर या PGTIची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली असून ही भारतातील पुरुषांच्या व्यावसायिक गोल्फची प्रशासकीय संस्था आहे आणि भारतात व्यावसायिक गोल्फ स्पर्धांचं आयोजन करण्याचं कार्य सुद्धा या PGTI द्वारे केलं जातं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का कपिल देव यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर हरियाणा हरिकेन या टोपण नावाने सुद्धा कपिल देव यांना ओळखलं जातं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर 2024चा पेन पिंटर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता हा जो 2024चा पेन पिंटर पुरस्कार आहे हा पुरस्कार अरुंधती रॉय यांना जाहीर झालेला आहे. अरुंधती रॉय यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. मित्रांनो, अरुंधती रॉय यांना त्यांच्या पहिल्याच कादंबरीसाठी 1997 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला होता. त्या कादंबरीचं नाव सुद्धा नोट करून घ्या, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स
या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची दुसरी कादंबरी कोणती, तर 2017 मध्ये द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस ही त्यांची दुसरी कादंबरी प्रकाशित झाली होती. या पेन पिंटर पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार नोबेल पारितोषिक विजेते नाटककार हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली, तर 2009 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली व हा पुरस्कार दरवर्षी UK, आयर्लंड किंवा कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स मध्ये राहणाऱ्या साहित्यिकांना दिला जातो. मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये असे विचारलं जाऊ शकतं की पेन पिंटर पुरस्कार हा कोणत्या भाषेतील साहित्यिकांना दिला जातो, तर पेन पिंटर पुरस्कार हा इंग्रजी भाषेतील साहित्यिकांना दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2024च्या कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच संजना ठाकूर यांना 2024च्या कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइजनं सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कोणत्या स्टोरीसाठी देण्यात आला, तर ऐश्वर्या रॉय या त्यांच्या कथेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर यामध्ये 5,000 पाउंड देण्यात येतात. या पुरस्काराविषयी अजून सांगायचं झालं तर हा पुरस्कार कॉमनवेल्थ फाउंडेशनद्वारे दिला जातो व या पुरस्कारामध्ये आफ्रिका, आशिया, कॅनडा आणि युरोप यासह कॅरेबियन आणि पॅसिफिक कॉमनवेल्थ क्षेत्रांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच चर्चेत असलेल्या कवच या सिस्टीमची निर्मिती कोणी केली आहे? तर आता हे जे कवच तंत्रज्ञान आहे याचा उपयोग रेल्वेमध्ये केला जातो व या कवच तंत्रज्ञानाची निर्मिती RDSO ने केलेली आहे. RDSO म्हणजेच काय, तर रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. मित्रांनो, सध्या कवच 4.0 ची चाचणी सुरू झाली आहे, त्यामुळे कवच तंत्रज्ञान चर्चेमध्ये होतं. मित्रांनो, अलीकडेच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये रेल्वेचा अपघात झाल्यामुळे सुद्धा कवच तंत्रज्ञान चर्चेमध्ये आलं होतं. या ऍक्सिडेंट विषयी सांगायचं झालं तर पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीने धडक दिली होती व जी टक्कर आहे ही नवीन जलपाईगुडी स्थानकापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपानी स्थानकाजवळ घडली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आहे हा दरवर्षी 29 जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता, तर 2007 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. मित्रांनो, 29 जून रोजी PC महालनोबिस यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळेसच्या दिवसाची थीम काय आहे, तर यूज ऑफ डेटा फॉर डिसिजन मेकिंग अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. बरं, जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो, तर 20 ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गात कोणत्या बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.